अधिवेशनात सोयाबीन आणि कापूस खरेदीवरून चर्चा झाली। यावेळी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार चांगलेच आक्रमक झाले। हमीभावानं खरेदी होतच नाही तरी सरकार दावा करतंय, आमचे डोळे फुटलेत का, असा संताप वडेट्टीवार यांनी व्यक्त केला। पाहूया। 4,000 रुपये सोयाबीन भाव खरेदी केला जात नाही, आमचे डोळे फुटलेत। खोटं काय सांगताय, दिशाभूल का करताय? सोयाबीन आणि कापसाच्या खरेदीवरून विधानसभेत वडेट्टीवार चांगलेच आक्रमक झाले। 5,300 रुपये हमीभाव असताना सोयाबीनची 4,000नेच खरेदी होत असून सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला। या मंत्री महोदयांना आणि यांच्याबरोबर पुन्हा 3-4 सत्ताधारी आणि 3-4 विरोधी पक्षाच्या आमदारांना घेऊन चला कुठल्या खरेदी केंद्रावर, आपण आदेश द्या तिथून आणि वस्तुस्थिती आल्यानंतर सरकारचे डोळे उघडतील। हे काहीतरी हे खरे नाही, ते खरे नाही, का खरे नाही? 4,000 रुपये सोयाबीन भाव खरेदी केला जात नाही, आमचे डोळे फुटलेत। खोटं काय सांगताय, दिशाभूल का करताय? आणि इथे कापसाचे भाव पाडण्याचं षडयंत्र आहे। का गरज होती? जे 12% निर्यात शुल्क होती, आपल्या आयात शुल्क होती, सॉरी, ती कमी करण्याची गरज काय होती? जुन्यावर आज का आणलं अध्यक्ष महोदय? याचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यायला नको, पाठपुरावा करायला नको। उद्या इथे कापसाचे भाव पडणार नाहीत। उद्योगपतींकडून परदेशातून सोयाबीनची आयात होत असून कोणत्या खरेदी केंद्रावर सोयाबीनची 5,300 रुपयांनी खरेदी होते, असा सवालही वडेट्टीवारांनी केला। उद्योगपती भरून भरून सोयाबीन भारतात आणतायत। हा भाव जर आता खरेदी झाला नाही तर महिन्याभरामध्ये सोयाबीन 3,000वर येईल। लिहून ठेवा, 3,000वर येईल। आणि त्या श्रापामुळं तुमचे जे सगळं आहे ना ते उद्ध्वस्त होईल। इतका पाप घेण्याचं काम सुरू झालं अध्यक्ष महोदय। तुम्ही मंत्री महोदयांना आमच्या बरोबर पाठवा, आम्ही छातीवर हात ठेवून सांगतो कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5,300 रुपयांनी खरेदी केलाय, आम्हाला दाखवा जरा। वस्तुस्थिती तर लक्षात घ्या। तुमचे तोंड काय भाजले होते काय इतक्या वेळ बोलत असताना? मला बसून बोलताय आणि काय अध्यक्ष महोदय, सोयाबीन संदर्भात मागच्या पेक्षा 9% वाढ करून आपण जे मिनिमम सपोर्ट प्राइस आहे यावेळेस 5,328 आहे आणि त्याच्या माध्यमातून कोणीही केंद्रावरील FAQचा माल असेल तर त्याला 5,328 रुपये प्रमाणे खरेदी होत आहे, ती चालली आहे। लाखो टन खरेदी केली आहे। कापूस खरेदीवरूनही विजय वडेट्टीवारांनी सरकारला घेरलं। केंद्राच्या खरेदी केंद्रावरून सरसकट कापसाची खरेदी होत नसून लांब धाग्याचाच कापूस घेतला जातोय, बाकीचा परत पाठवतात, असा आरोप वडेट्टीवारांनी केला। पूर्वी तर 10 क्विंटल होता, आता 15 क्विंटल केला हेक्टरी कापूस शिशाईनी। आणि अध्यक्ष महोदय, लांब धाग्याचा कापूसच घेतात, तो रिजेक्ट करून फेकून देतात। आलेल्या 50 गाड्यापैकी 40 गाड्या वापस केल्या जात आहेत, त्याला माहिती घ्या। अरे हळूच बोलतो, ज्याचा आत्मा तो दुखतो ना त्याला करते। तुम्ही अजून सिमेंटच्या बिल्डिंग मध्ये, आम्ही शेतीवर जातो, आम्हाला माहित आहे। काय तुम्ही गमत करू नका, भावना समजून घ्या। योगेश साहेब, हे घे थट्टा चालली अध्यक्ष महोदय। केवळ त्या CCIनी खरेदी करताना ज्या अटी घातल्यात ना त्या वाचायला जरा, ध्यानपत्र त्या खरेदीप्रमाणे त्या कापसाची खरेदी होते काय आणि किती टक्के शेतकरी खरेदी करतो, शेतकऱ्यांचा माल घेतला जात आहे। उघड उघड इथे फसवणूक आहे। CCI संदर्भात ही केंद्राची खरेदी असते अध्यक्ष महोदय। याच्या माध्यमातून मागच्या वेळेस जवळपास आपण 10,714 कोटी रुपयाची कापसाची खरेदी केली होती। मागच्या वेळेस आपल्याकडे 124 केंद्र होते, यावेळेस आपण 168 केंद्र त्याच्यामधनं आपण नवीन स्थापन केले, त्याच्यामधनं 156 केंद्र हे कार्यान्वित आहे अध्यक्ष महोदय। आणि अध्यक्ष महोदय, केंद्राने गाईडलाईन्स दिले, त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये त्याचा एक फॉर्म्युला दिला, त्या फॉर्म्युल्याप्रमाणे कापूस खरेदी संदर्भात त्यांनी काय आपल्याला त्याच्यामध्ये निकष ठरवून दिलेत। त्या उपर मागच्या 4-5 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री यांनी इंटरव्ह्यू करून त्याच्यामध्ये मॅक्सिमम कसं आपल्याला मिळता येईल त्या पद्धतीने आपली आता खरेदी चालू आहे। दुसरीकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आणि मुख्यमंत्री आमने सामने आले। माहितीच्या अधिकारात मिळवलेली आकडेवारी ट्विट करत दानवेंनी फडणवीसांना दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख म्हटलं।
ऑक्टोबर 2025 मध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 106,57,96,331 रुपये जमा झाले. यापैकी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 75,000 रुपये दिले, अशी माहिती सरकारनं माहिती अधिकारात दिली. यावरून मुख्यमंत्री कार्यालयानं दानवेंना ट्विट करूनच उत्तर दिलं. अंबादास दानवेजी एकट्या ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देऊन निव्वळ गैरसमज निर्माण होतात. शिवाय ही माहिती सुद्धा चुकीची आहे. अशी चुकीची माहिती का देण्यात आली याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या काळात वितरित मदत 61,51,698 रुपये इतकी आहे. आतापर्यंत विशेष पॅकेजमधून 14,000 कोटींपेक्षा अधिकची रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहे. आणि अजूनही ही प्रक्रिया सुरूच असल्याने त्यातही सातत्याने वाढ होत असते. आता ट्विटमध्ये मुख्यमंत्री कार्यालयानं कारवाईची भाषा केल्यानं अंबादास दानवेंनी पुन्हा फडणवीसांना डिवचलं. चौकशी अंती कारवाईची वाट पाहतो, असं ट्विट दानवेंनी केलं. मला वाटतं तुम्ही काय कारवाईची अपेक्षा मी निश्चित आपल्याकडून करतो, परंतु हा निधी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर खर्च होण्याची आवश्यकता आहे. मला हेही माहिती आहे की पुनर्वसन विभागाकडून किती खर्च झाला, कारण आपण 31,800 कोटीचं पॅकेज माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. बरं झालं की आपण कबूल केलं की आता पण 14,000 कोटी दिले आणि जाहीर केलेले 31,800 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीचा काही विषय नाही आहे मला असं वाटतं. पण ज्यांचे पंचनामे झाले शेतकऱ्यांच्या नुकसानीचे, आता पुरातले असतील, अतिवृष्टीतले असतील, ते सगळ्यांना पैसे दिलेले आहेत. निरंतर ते काम चालू आहे. 20,000 कोटीच्या वर, 20,000 कोटी रुपयांच्या वर ही मदत आपण शेतकऱ्यांना वाटलेली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी ते ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे. मंत्री गिरीश महाजनांनी सांगितलेल्या आकडेवारीवरूनही पुन्हा गडबड झाली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 14,000 कोटींची रक्कम वितरित झाली असं मुख्यमंत्री कार्यालयाचं म्हणणं आहे, तर महाजनांनी 20,000 कोटींचा आकडा सांगितला. विनायक डावरुंगसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.